reading and writing English now. We are reading and writing English now. We will learn to be good readers. We will learn to be good writers. We are reading and writing English now. शाबास. नमस्ते मुलांनो, नमस्ते शिक्षक बंधू भगिनींनो. मी आहे हेमाताई. आणि मी आहे राहुल दादा. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश या ई लर्निंग कार्यक्रमात तुमचं स्वागत. या कार्यक्रमातून तुम्ही इंग्रजी वाचायला आणि लिहायला शिकण्याची सुरुवात करणार आहात. आणि यासाठी आम्ही दोघं तुम्हाला मदत करणार आहोत. चला तर मग आजच्या पाठाची सुरुवात करूया. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश फॉर लेव्हल 1 लेसन 20. मुलांनो, आज आपला 20वा पाठ आहे आणि हा वाचनाचा पाठ आहे. बघितलं का या पाठात कोण आलंय तुम्हाला भेटायला? एक मुलगी आणि तिचे वडील ते काय काय करतात तेही मुलगी आपल्याला सांगणार आहे बरं का. चला तर मग आपण वाचूया ही मुलगी आपल्या वडिलांबद्दल काय सांगतेय ते. चला आधी या पाठाचं नाव एकत्र वाचूया. माझ्या मागे तुम्हीही वाचा बरं का. मी अँड माय डॅड. आता पाठ वाचण्यापूर्वी पाठात येणारे नवीन शब्द आधी वाचायला शिकूया. तुमच्यासाठी नवीन शब्द घेऊन कोण येणार आहे सांगा बरं? बरोबर, तुमचा मित्र चिंटू. आला रे आला रे आला. आला रे आला रे आला. बघा चिंटू मदतीला आला. चिंटू. टीचर, विद्यार्थ्यांना हे शब्द बघता क्षणी ओळखून वाचता आले पाहिजेत. विद्यार्थ्यांनी शब्द वाचताना अक्षरं सुटी करून वाचायची नाहीत. संपूर्ण शब्द एकत्र वाचायचा. चला पहिला शब्द वाचूया. माझ्या मागे वाचा. रीड. पुन्हा वाचा. रीड. रीड म्हणजे वाचणे. बरं, आता दुसरा शब्द बघूया. कोणता शब्द घेऊन येतोय चिंटू? मी. मी. मी म्हणजे स्वतः. वाचा माझ्या मागे. मी. मी. पुन्हा वाचा. मी. मी. मी हा शब्द वाक्याच्या मध्ये आला तर असा लिहितात आणि वाक्याच्या सुरुवातीला आला तर असा लिहितात. चला आता पुढचा शब्द. माझ्या मागे वाचा. द. म्हणजे एखादी विशिष्ट वस्तू दाखवायची असेल तर द वापरतात. जसं द कॅट. द कॉट. द मॅट. वाचा माझ्या मागे. द. पुन्हा वाचा. द. आता शेवटचा शब्द. कॅन. म्हणजे जेव्हा आपण एखादं काम करू शकतो त्यावेळेस आपण कॅन वापरतो. जसं माय कॅट कॅन जम्प. म्हणजे माझी मांजर उडी मारू शकते. वाचा माझ्या मागे. कॅन. पुन्हा एकदा वाचा. कॅन. व्हेरी गुड. आता हे सगळे शब्द तुम्ही राहुल दादाबरोबर वाचण्याचा सराव करा. चला आता पुढे जाऊया. मित्रांनो, चला शब्द वाचूया. मी वाचीन तसंच वाचायचं.
करूया सुरू. रीड. मी. द. कॅन. आता तुम्ही वाचायचंय. माझ्याबरोबर वाचलं तसंच. स्क्रीनवर जो शब्द येईल तो तुम्ही वाचायचा. टीचर, मुलं शब्द बरोबर वाचतायत ना याची खात्री करून घ्या. व्हेरी गुड. आजच्या पाठात येणारे नवीन शब्द वाचता येत आहेत तुम्हाला. मग आता हे शब्द वापरून पाठ वाचणं अगदी सोपं आहे. बघूया पाठ काय आहे तो. मित्रांनो, आता मी पाठ वाचणार आहे. मी पाठ वाचत असताना तुम्ही फक्त ऐकायचं. मी शब्दांचे उच्चार कसे करतो, आवाजाचे चढ उतार करून पाठ कसा वाचतो याकडे नीट लक्ष द्यायचं. चला पाठ वाचायला सुरुवात करूया. लेसन नंबर 20. Me and my dad. This is my dad. My dad is fat. My dad is on the cot. My dad can read on the cot. My dad can nap on the cot. Me and my dad. मुलांनो, आता तुम्ही मनातल्या मनात पाठ वाचायचाय. राहुल दादांनी जसा पाठ वाचून दाखवला तुम्ही तसाच वाचायचा. चला सुरू करा. सगळ्यांना वाचता आलं ना? आणि समजलं का काय वाचलं ते? व्हेरी गुड. मग आता माझ्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच देता येतील तुम्हाला. माझा प्रश्न नीट ऐका. त्या मुलीचे वडील कुठे आहेत? हे कुठल्या वाक्यावरून कळतं बरं आपल्याला? ते इंग्रजी वाक्य शोधा आणि वाचा. My dad is on the cot. असंच म्हणालात ना? बरोबर. आता पुढचं वाक्य. त्या मुलीचे वडील पलंगावर काय काय करू शकतात? हे कुठल्या वाक्यावरून लक्षात येतं बरं? ती दोन्ही इंग्रजी वाक्य शोधा आणि वाचा. My dad can read on the cot. म्हणजे माझे वडील पलंगावर वाचू शकतात. आणि my dad can nap on the cot. म्हणजे माझे वडील पलंगावर छोटीशी झोप काढू शकतात. असंच सांगितलंत ना? बरोबर. बरं, आता पाठ तर झाला वाचून. मग आता या पाठावर आधारित स्वाध्याय करणार आहोत. चला आता पुढे जाऊया. Activity 1.
या स्वाध्यायात काय करायचंय ते बघूया. सोपं आहे. चित्राची योग्य वाक्याशी जोडी लावायची. चला तर नेहमीप्रमाणे पहिलं उदाहरण आपण एकत्र करूया. मुलांनो, दिसतंय ना चित्र? आणि चौकटीत काही वाक्य आहेत आणि त्यांना क्रमांक सुद्धा दिलेले आहेत, हो की नाही? कशाचं चित्र आहे हे? आणि या चित्राची चौकटीतल्या कोणत्या वाक्याशी जोडी लावाल? योग्य वाक्य शोधा आणि मग वाचा. वाक्य वाचलं ना? माय डॅड कॅन नॅप ऑन द कॉट. हेच वाक्य होतं ना? बरोबर. चला बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का. Correct answer. माझ्या मागे सगळे मिळून वाचा. माय डॅड कॅन नॅप ऑन द कॉट. स्वाध्याय कसा करायचा ते लक्षात आलं ना सगळ्यांच्या? चला आता पुढे जाऊया. टीचर घंटा वाजली की एका मुलाला किंवा मुलीला उभं करा. एक जण तयार ना? हे कशाचं चित्र आहे? आणि या चित्रासाठी चौकटीतलं कुठलं वाक्य निवडशील? ते शोध आणि वाचून दाखव. मी थांबते. चला बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का. Correct answer. माझ्या मागे वाचा. मी अँड माय डॅड. चला आता पुढे जाऊया. टीचर घंटा वाजली की एका मुलाला किंवा मुलीला उभं करा. एक जण तयार ना? आता हे चित्र बघ आणि या चित्रासाठी चौकटीतलं कुठलं वाक्य निवडशील? ते शोध आणि वाचून दाखव. मी थांबते. चला बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का. Correct answer. बरोबर उत्तर आहे क्रमांक 2चं वाक्य. माझ्या मागे वाचा. माय डॅड कॅन रीड ऑन द कॉट. चला आता पुढे जाऊया. टीचर घंटा वाजली की एका मुलाला किंवा मुलीला उभं करा. एक जण तयार ना? आता हे चित्र बघ आणि या चित्रासाठी चौकटीतलं कुठलं वाक्य निवडशील? ते शोध आणि वाचून दाखव. मी थांबते. सांगितलं का बरोबर उत्तर? चला बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का. Correct answer. माझ्या मागे वाचा. माय डॅड इज फॅट. सगळ्यांना बरोबर उत्तरं देता आली का? मग त्यासाठी तुमचं कौतुक. चला
आता पुढे जाऊया. आता आजचा पाठ वाचण्याचा सराव करूयात. टीचर घंटा वाजल्यावर एकेका विद्यार्थ्याला संपूर्ण पाठ मोठ्याने वाचण्यास सांगा. गरज वाटली तर मदत करा हां. एक जण तयार? संपूर्ण पाठ मोठ्याने वाच. टीचर गरज लागल्यास मदत कराल? सगळं वाचता आलं का? व्हेरी गुड. आता कोण वाचणार आहे? तयार? संपूर्ण पाठ मोठ्याने वाचायचा हां. टीचर गरज लागल्यास मदत करतीलच. व्हेरी गुड. आता कोण वाचणार? संपूर्ण पाठ मोठ्याने वाचायचा. वाव, तुम्ही किती छान वाचलात हा पाठ. टीचर, पाठ वाचण्याचा हा सराव इतर मुलांनाही द्या. स्क्रीनवर हा पाठ तसाच असू द्या आणि एकेका मुलाला पाठ वाचायला सांगा. बरंय तर मग हा आपला पाठ इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या पाठात आणखीन इंग्रजी शिकण्यासाठी. बाय मुलांनो. टीचर, स्क्रीनवरचा पाठ वेगवेगळ्या मुलांना वाचण्याची संधी द्या.